आज घरात सत्यनारायणाची पूजा होती. भरपूर पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं. सकाळपासूनच घरात उत्सवाचं वातावरण पसरलं होतं. रेखाताईंनी पूजेचा प्रसाद आणि 50हून अधिक पाहुण्यांच्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी नेहाला दिली होती आणि नेहाने ती जबाबदारी मनापासून स्वीकारली होती. पहाटे 4ला उठून अंघोळ आटपून ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि कामाला लागली. प्रत्येक पदार्थात तिनं आपलं संपूर्ण प्रेम, श्रद्धा आणि मन ओतलं होतं. साजूक तुपात काजू घालून केलेला प्रसाद, मसाल्याच्या वासाने दरवळणारा कुर्मापुरी, पुलाव, कोशिंबीर, गुलाबजाम, सगळ्याच पदार्थांनी स्वयंपाकघर सुगंधित झालं होतं. घामाने ओथंबलेली ती, पण चेहऱ्यावर समाधानाचा प्रकाश होता. पूजा मोठ्या थाटामाटात पार पडली. पाहुणे जेवायला बसले आणि नेहा आनंदाने सगळ्यांना वाढू लागली. तेवढ्यात एका पाहुण्याने आपल्या थाळीतली पुरी तोडली आणि कुर्म्यासोबत तोंडात टाकताच जोरात ओरडला, "अरे, यात तर खडा आहे. हे काय खायला दिलंय?" नेहाचं हृदय अक्षरशः धडधडू लागलं. ती काही समजून घेते तोवर दुसरा पाहुणा भाजीची वाटी फेकत म्हणाला, "यात तर मेलेलं झुरळ आहे. धर्मकर्माच्या दिवशी असं अन्न वाढतात का?" क्षणातच हॉलमध्ये गोंधळ उडाला. रेखाताई, सासूबाई संतापून उठल्या. देवासाठी ठेवलेला प्रसाद त्यांनी चाखला आणि संतापाने वाटी जमिनीवर आपटली. "अगं मूर्ख बाई, प्रसादात मीठ टाकलंस, देवाचाही अपमान केला तू. माझ्या सगळ्या घराण्याचं नाक कापलंस." नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. "मीठ, झुरळ, खडा, हे सगळं कसं शक्य आहे आई? मी तर सगळं स्वतःच्या हाताने केले." असं म्हणता म्हणता ती थरथर कापू लागली. अश्रूंनी डोळे भरून आले, पण कुणालाच तिची दया आली नाही. सगळ्यांच्या नजरेत ती दोषी ठरली होती. जणू तिनं एखादा अक्षम्य पापच केलं होतं. आदित्य, जो कालपर्यंत तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता, आज तिच्याकडे तुच्छ घृणास्पद नजरेने पाहत होता. "माफ करा आई." नेहा हात जोडून जमिनीवर बसली. रडत म्हणाली, "मला खरंच काही कळत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा." तेव्हाच मोठी जाऊ अनिता पुढे आली आणि शहाणपणाने परिस्थिती सावरली. "शांत व्हा आई. पाहुण्यांसमोर तमाशा करणं योग्य नाही. चुका सगळ्यांकडून होतात." "काही नाही नेहा, मी सगळं बघते." अनिताची लहान बहीण रिया, जी काही दिवस तिच्याकडे राहायला आली होती आणि नुकतीच घटस्फोटानंतर सावरत होती, तीही तिथेच होती. दोन्हीही बहिणींनी काही वेळात पुन्हा सगळा स्वयंपाक बनवला आणि पाहुण्यांना वाढला. आता अनिताचं कौतुक सुरू झालं. सून असावी तर अशी, घराची लाज राखली. आणि नेहा, ती मात्र एका कोपऱ्यात उभी होती, घाम आणि अश्रूंनी भिजलेली. तिच्या आत काहीतरी तुटलं होतं. तिला असं वाटत होतं जणू कोणीतरी तिला जिवंतपणे भिंतीत गाडून टाकलं आहे. ती विचार करत राहिली, माझ्या हातचं अन्न असं कसं होऊ शकतं? माझ्याशिवाय स्वयंपाकघरात कोण गेलं असेल? पण तिला अजून ठाऊक नव्हतं, ही तर फक्त सुरुवात होती. एका अशा कट कारस्थानाची पहिली कडी, जी तिच्या हसऱ्या उजळ आयुष्याला नरकाच्या आगीत ढकलणार होती. त्या दिवसानंतर घरातलं वातावरणच बदललं. नेहाची छोटीशी चूक आता राईचा पर्वत झाली होती. ती जितकी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत होती, गोष्टी तितक्याच बिघडत होत्या. तिला वाटत होतं नशीबच तिच्यावर रुसलं आहे आणि एखादी अदृश्य शक्ती तिच्या प्रत्येक कार्यात अडथळा आणत आहे. पुढचा आठवडा आदित्यच्या करिअरसाठी फार महत्त्वाचा होता. त्याला ऑफिसमध्ये परदेशी क्लायंटसमोर प्रेझेंटेशन द्यायचं होतं, ज्यावर त्याचं प्रमोशन ठरणार होतं. कितीतरी रात्री तो जागून तयारी करत होता आणि नेहा त्याच्याबरोबर प्रत्येक क्षणी होती. कधी त्याच्यासाठी कॉफी बनवत होती, तर कधी त्याचा थकवा घालवण्यासाठी प्रेमाने डोक्यावर तेल लावून मालिश करत होती. एक दिवस आधीच आदित्यने नेहाला चेतावणी दिली होती, "नेहा, माझा निळा शर्ट आणि पांढरी पॅन्ट स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेव. हा शर्ट माझ्यासाठी खूप लकी आहे. कुठलाही गोंधळ नको."
नेहानेही ठरवलं की तिच्या नवऱ्याच्या या विशेष दिवशी कुठलीही कमतरता ठेवणार नाही. तिने वेळेपूर्वी सर्व कपडे स्वच्छ धुवून नीट इस्त्री करून कपाटात व्यवस्थित लावले होते. सकाळी आदित्य आंघोळ करून बाहेर आला आणि निळा शर्ट मागितला. नेहाने हसत कपाट उघडलं, पण शर्ट पाहताच तिचं हास्य किंचाळ्यात बदललं. हे काय? ती थरथरली. शर्टवर कॉलर खाली आणि समोरच्या भागावर मोठमोठे जळालेले निशाण होते. जणू कोणीतरी जाणून बुजून गरम इस्त्री शर्टवर ठेवली आहे. आदित्यचा राग शर्ट पाहताच 7व्या आसमानावर पोहोचला. नेहा, हे काय आहे? आज माझी इतकी महत्त्वाची मीटिंग आहे आणि तू माझा लकी शर्ट जाळून टाकलास. तुला काय झालं आहे? तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? त्याच्या शब्दात काटा होता. नेहाच्या डोळ्यात पाणी भरून आलं. आदित्य, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काल रात्रीच हा शर्ट व्यवस्थित इस्त्री करून ठेवला होता. मी स्वतःच इस्त्री करून कपाटात ठेवला होता. मला कळत नाही हे कसं झालं. आदित्य रागानं शर्ट बेडवर फेकत म्हणाला, तू नेहमीच नाटक करत राहतेस. तू जाणून बुजून मला त्रास देत आहेस का? तुला नक्की काय हवं आहे? त्याने कपाटातून दुसरा शर्ट काढला. नेहा तिथेच दगडासारखी स्थिर उभी राहिली. तिला समजत नव्हतं, जो शर्ट कालपर्यंत एकदम व्यवस्थित होता तो एका रात्रीत जळला कसा. तिच्या मनात एकच विचार उडाला, खरंच चूक माझी आहे का? मला आठवत नाही. मग कोण आहे ज्याला आमच्यामध्ये दरी निर्माण करायची आहे? आदित्य खूप वाईट मूडने ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी नेहाने ठरवलं की आज आदित्यचा राग शांत करण्यासाठी काही खास बनवावं. नेहाने प्रेमाने आणि आशेने स्वयंपाकघरात पाऊल टाकलं, पण आज ती जास्त सावध होती. प्रत्येक पदार्थ 2दा तपासला. तिखट, मीठ सर्व काही अचूक प्रमाणात टाकलं. रात्री जेवणाच्या टेबलावर बसताना नेहाची नजर फक्त आदित्यवर होती. आदित्यने पहिला घास तोंडात घेतलाच की त्याचे डोळे लाल झाले. मोठमोठ्याने खोकला आणि ओरडला, पाणी पाणी. सगळे घाबरले. सासूबाईंनी एक घास घेतला आणि त्यांना पण तोंड जळाल्यासारखं वाटलं. त्या रागाने म्हणाल्या, नेहा, तुला काय हवं आहे? आम्हा सर्वांना मारून टाकायचं आहे का? किती तिखट घातलं आहेस? असं जेवण कोण खाऊ शकेल? नेहाने थरथरत्या हाताने घास घेतला. तिचा घसा पण जळून निघाला. इतकं तिखट की जणू संपूर्ण मिरचीचा डबा भाजीमध्ये ओतून दिला होता. आई, मी फक्त अर्धा चमचा मिरची पावडर टाकली होती. मला कळत नाही ही भाजी एवढी कशी तिखट झाली. नेहा हात जोडून म्हणाली. आदित्य पुन्हा रागाने उठला आणि ताट टेबलावर फेकत म्हणाला, तुला कधीच काही कळत नाही. नाहीतर तू जाणून बुजून हे करत आहेस, नाहीतर खरंच तुझं डोकं फिरलंय. मला तुझ्याबरोबर राहायला भीती वाटते. माहीत नाही तू कधी काय करशील. ते शब्द ऐकून नेहाला असं वाटलं जणू कोणीतरी तिच्या काळजात खोल वार केला आहे. आदित्य जेवण न करता थेट खोलीत निघून गेला. त्या रात्री नेहा स्वयंपाकघरात बसून कितीतरी तास रडत होती. तिची मोठी जाऊ अनिता हळूच तिच्या जवळ आली. अगं नेहा, म्हणत तिनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. जास्त विचार करू नकोस गं. कधी कधी तणावामुळे असं होतं, आपल्या लक्षातच राहत नाही. काही वेळा. नेहाचे डोळे पाणावले. ती हुंदके देत म्हणाली, पण वहिनी, असं नेहमी माझ्याबरोबरच का होतं? खरंच मी वेडी होत चालले का? ती अनिताच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. अनितानं तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं, नाही गं वेडे, असं काही नाही. तू फक्त काही दिवस स्वतःला विश्रांती दे. सगळं हळूहळू ठीक होईल. पण नेहाचं मन तुटू लागलं होतं. रोजच्या तणावाने, आरोप प्रत्यारोपाने आणि आदित्यशी वाढत चाललेल्या दुराव्यामुळे तिचं आयुष्य जणू रिकामं होतं. घर आता घरासारखं वाटत नव्हतं. जणू एखादा पिंजरा, ज्यात तिच्या साऱ्या आठवणी, सगळी स्वप्न हळूहळू श्वास गुदमरत मरत चालली होती. तिला वाटलं, जर ती आणि आदित्य काही दिवस या दूषित वातावरणापासून दूर गेले तर कदाचित सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. एका रात्री आदित्य झोपायची तयारी करत होता. नेहानं धीर एकवटला आणि त्याच्याकडे गेली. आदित्य, ती हळू आवाजात म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात, पण आपण आपल्या नात्याला अजून एक संधी देऊ शकतो का? प्लीज कुठेतरी बाहेर जाऊया.
फक्त तुम्ही आणि मी. 3-4 दिवसांसाठी एखाद्या शांत थंड ठिकाणी. कदाचित आपण पुन्हा एकमेकांना समजू शकू. आदित्यनं क्षणभर तिच्या ओलसर डोळ्यांकडे पाहिलं. त्या डोळ्यांमध्ये अजूनही आशेची एक लुकलुकणारी ज्योत होती. त्याच्या मनातल्या कुठल्या तरी गाभाऱ्यात जुन्या नेहासाठीचं प्रेम अजूनही दडलेलं होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाला, ठीक आहे नेहा, जसं तू म्हणतेस. पुढच्या आठवड्यात जाऊया. ते शब्द ऐकताच नेहाच्या मलान चेहऱ्यावर आशेचा एक तेजस्वी किरण उमटला. तिला वाटलं जणू तिचं हरवलेलं जग तिला परत मिळणार आहे. पुढचे काही दिवस ती उत्साहाने इंटरनेटवर सुंदर ठिकाणं शोधत होती. डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक छोटं मोहक रिसॉर्ट तिनं बुक केलं. स्वतःसाठी नवे कपडे घेतले, काही जीन्स, काही टॉप्स आणि एक अतिशय सुंदर ड्रेस. मनाशी ती ठरवून बसली होती, ती पुन्हा एकदा तीच जुनी चुलबुली नेहा बनेल, जिच्यावर आदित्य पहिल्याच नजरेत प्रेमात पडला होता. प्रवासाच्या आदल्या दिवशी ती बॅग पॅक करत होती. तिचं मन चिमणीसारखं फडफडत होतं. ओठांवर हसू होतं. आता सगळं ठीक होईल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. संध्याकाळी सगळ्या तयारीनंतर अनिता घरात आली. तिचा चेहरा चिंतेने भरलेला होता, डोळे लाल झालेले, जणू ती तासनतास रडली होती. आई म्हणतच अनिता आपल्या सासूच्या कुशीत शिरली आणि हंबरडा फोडला. आत्ताच माहेरहून फोन आला आई, बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. छातीत तीव्र वेदना झालेत. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर म्हणतायत पुढचे 24 तास फारच क्रिटिकल आहेत. मला ताबडतोब जायला हवं. सासूबाईंचे डोळे मोठे झाले. काय गं, व्याहींना काय झालं? त्या घाबरून म्हणाल्या. माहीत नाही आई, अनिता हुंदके देत म्हणाली. आई एकटी घाबरून जाईल. मी उद्या सकाळच्या पहिल्या गाडीनं निघते. इतक्यात तिनं नेहाकडे एक कटाक्ष टाकला आणि शांतपणे म्हणाली, पण आई, तुमची तब्येत ही गेल्या 2 दिवसांपासून बरी नाही आहे. घरात एकटं कसं राहणार तुम्ही? तिचा इशारा स्पष्ट होता. सासूबाई लगेच म्हणाल्या, अगं काही नाही झालं आणि तू कशाला काळजी करतेस? नेहा आणि आदित्य पुन्हा कधीही फिरायला जाऊ शकतात. पण घरात कुणीतरी हवं ना सगळं पाहायला. हे ऐकताच नेहाची सगळी स्वप्न काचेसारखी तुटून विखुरली. तेव्हा अनिता अजूनच निरागसपणे म्हणाली, नको आई, या दोघांना जाऊ द्या. त्यांचं तिकीट, हॉटेल सगळं बुक आहे. केवढं नुकसान होईल. मी रमाला सांगून जाते. ती 2 वेळचं जेवण बनवेल आणि तुमची काळजी घेईल. अगं तिकीट कॅन्सल कर. सासूबाईंचा आवाज कठोर झाला. पहिल्यांदा घर आणि कुटुंब महत्त्वाचं आहे, फिरणं नाही. नेहा काही क्षण शांत बसली. मग एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, ताई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या वडिलांकडे जा. सासूबाईंची जबाबदारी माझी. आम्ही पुन्हा केव्हाही जाऊ शकतो. अनिता रडतच नेहाच्या गळ्यात पडली. मी तुझी खूप आभारी आहे नेहा, ती हुंदके देत म्हणाली. पण त्या क्षणी नेहाची सगळी स्वप्न, सगळ्या आशा एकदम कोसळून पडल्या. जणू कुणीतरी तिचं मनच चिरडून टाकलं होतं. त्या रात्री आदित्य घरी आला आणि सगळं ऐकलं. तेव्हा तोही काही न बोलता शांत झाला. फक्त एवढंच म्हणाला, ठीक आहे नेहा, जसं तुला बरं वाटतं तसं कर. त्याच्या आवाजात एक थंड धारदार कटाक्ष होता, जणू तो सुद्धा या ट्रिप रद्द होण्याला नेहाच जबाबदार आहे असं मानत होता. अनिता गेल्यानंतर त्यांचं पुन्हा बाहेर जाण्याचं कधी ठरलं नाही. नेहा जेव्हा जेव्हा हा विषय काढायची, आदित्य काही ना काही कारण सांगून तो टाळायचा. त्यांच्यातलं न बोललेलं अंतर दिवसेंदिवस वाढत गेलं आणि नात्यातली दरी आणखी खोल होत गेली. आदित्य आता आधीपेक्षाही जास्त गप्प, चिडचिडा आणि अलिप्त झाला होता. तो ऑफिसमधून उशिरा यायचा आणि आल्यावर थेट आपल्या खोलीत जाऊन बसायचा किंवा लॅपटॉपसमोर डोळे खिळवून काम करत राहायचा. नेहा जितकी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, तितकाच आदित्य त्याच्यापासून दूर जात होता. एका संध्याकाळी मनात साचलेल्या भावनांना शब्द द्यावेत म्हणून आणि आईची तब्येत विचारण्यासाठी नेहाने फोन उचलला. काही दिवसांपासून आईची तब्येत ठीक नव्हती आणि ती काळजीत होती. आई कशी आहेस? आता तब्येत बरी आहे ना?
नेहाचा आवाज मृदू पण काळजीने भरलेला होता. ठीक आहे बाळा. आईच्या आवाजात एक न बोललेला थकवा आणि कमजोरी होती. थोडा दम लागतोय आणि छातीत धडधड वाढले. डॉक्टरांनी काही तपासण्या सांगितल्या आहेत. मग त्या करून घेतल्यास का आई? नेहाने काळजीने विचारलं. तब्येतीपेक्षा महत्त्वाचं काही नाही गं, आई हलक्या आवाजात म्हणाली. अगं, पुढच्या महिन्यात घराचं भाडं मिळालं की करून घेईन. आता हात थोडा तंग आहे. हे ऐकून नेहाचं मन खोलवर हेलावलं. तिची आई स्वाभिमानी बाई होती. तिने आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरवला नव्हता आणि आज तीच पैशाच्या अभावी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत होती. नेहाने ठाम आवाजात सांगितलं. आई, तू उद्याच त्या टेस्ट करून घे. पैशांची काळजी करू नकोस, मी आहे ना. नको गं बाळा, आईने घाबरून म्हटलं. तुझ्या सासरच्यांना वाईट वाटेल, चांगलं दिसणार नाही. तू त्याची चिंता करू नको आई, नेहा प्रेमाने म्हणाली. आदित्य खूप समजूतदार आहेत, ते काही म्हणणार नाहीत. मी त्यांना आज रात्री सगळं सांगते. आई अजूनही नाही म्हणत होती तेव्हा नेहाने तिला आपली शपथ घातली. जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला परत दे, पण आत्ता तपासण्या करून घे. आणि तिनं तत्क्षणी मोबाईल बँकिंगमधून 10,000 रुपये आईच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. तिच्या मनात समाधान होतं की किमान ती आपल्या आईच्या वेदनेच्या काळात तिच्या कामी आली. ती मनाशी म्हणाली, आज रात्री आदित्यला सगळं सांगून टाकायचं. तो नक्की समजून घेईल. पण रात्री जेव्हा आदित्य घरी आला त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. दरवाजातूनच त्याचा आवाज गडगडला. नेहा, नेहा कुठे आहेस तू? नेहा घाबरून स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली. काय झालं आदित्य? एवढं रागवलेले का आहात? आदित्यनं आपला मोबाईल तिच्या चेहऱ्यासमोर धरला आणि कडक आवाजात म्हणाला. हे काय आहे नेहा? तू 10,000 रुपये तुझ्या आईच्या खात्यावर पाठवलेस आणि मला विचारायचं तर राहू दे, सांगणं देखील गरजेचं वाटलं नाही तुला? नेहाचं काळीज जोरजोराने धडधडू लागलं. तिचे डोळे मोठे झाले. आदित्य, तुम्हाला कसं कळलं? ती अडखळत म्हणाली. मला कसं कळलं हे महत्त्वाचं नाही नेहा. त्याचा आवाज विजेसारखा कडक होता. महत्त्वाचं हे आहे की तू माझा विश्वास तोडला आहेस. तुला काय वाटलं? तू लपून असं काही करशील आणि मला समजणार नाही? नाही आदित्य, असं काहीही नाही. नेहा रडू लागली. मी तुम्हाला आज रात्री सांगणारच होते. पैसे पाठवल्यानंतर. का? मी तुला नाही म्हणालो असतो का? तुला माझ्यावर एवढाही विश्वास नाही का? तुम्ही चुकीचं समजत आहात. ती डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये काही बोलायचा प्रयत्न करत होती, पण आदित्यचा राग आता मर्यादेपलीकडे गेला होता. गप्प बस. मला तुझं कोणतंही स्पष्टीकरण ऐकायचं नाही. आज तू सिद्ध केलंस नेहा की तू माझी पत्नी होण्याच्या लायकीची नाहीस. तू फक्त एक खोटारडी आणि धोकेबाज बाई आहेस. नेहा थरथरली. तिच्या हातातलं थाळ थरथरू लागलं. तिच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं. तिचं जग पुन्हा एकदा कोसळलं होतं. यावेळी कायमचं होतं का? आदित्यने रागाने आपली बॅग उचलली आणि थेट खोलीत गेला. त्याने दरवाजा जोरात आपटून बंद केला. दारात उभी नेहा मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या डोळ्यात प्रश्नच प्रश्न होते. हे सगळं नक्की काय घडतंय? त्या घटनेनंतर घरात एक थंडगार बर्फासारखी शांतता पसरली. नेहा आणि आदित्य एकाच छताखाली दोन अनोळखी माणसांसारखे राहू लागले. तरीही नेहा आपल्या नात्याला वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत होती. शब्दांनी, शांततेने आणि मनाने. काही दिवसांनी त्यांच्या नात्यात पुन्हा थोडी ऊब जाणवू लागली. एका संध्याकाळी ऑफिसवरून परतल्यावर आदित्यने गंभीर चेहऱ्याने नेहाला जवळ बोलावलं. नेहा, त्याचा आवाज खोल आणि गंभीर होता. मला 2 दिवसात एका क्लायंटला 6 लाख रुपयांचं पेमेंट द्यायचं आहे. हे पैसे मी तुला देतोय, सांभाळून ठेव. हा माझ्या करिअरचा प्रश्न आहे. निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही. त्याने नोटांनी भरलेला लिफाफा नेहाच्या हातावर ठेवला. एवढ्या दिवसांनी आदित्यने पुन्हा तिच्यावर विश्वास दाखवला होता. नेहाच्या डोळ्यात एक नवीन किरण चमकला. कदाचित हा विश्वास त्यांच्या तुटलेल्या नात्याला जोडण्याची सुरुवात ठरेल. काळजी करू नका आदित्य, ती हळू आवाजात म्हणाली. हे पैसे मी माझ्या जीवापेक्षाही जास्त जपेन. तिने तो लिफाफा नीट कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवला. 2दा लॉक तपासलं आणि चावी आपल्या साडीच्या पदराला घट्ट बांधली.
पुढचे 2 दिवस नेहा त्या चावीला स्वतःपासून क्षणभरही दूर होऊ देत नव्हती. उठता बसता खाता पिता ती चावी तिच्या सावलीसारखी तिच्यासोबत होती. 2 दिवसांनी सकाळी आदित्य तयार होत असताना म्हणाला, नेहा, मी दिलेले पैसे घेऊन ये. क्लायंटला भेटायला जायचं आहे, उशीर होतोय. नेहाने आत्मविश्वासाने लॉकरचं कुलूप उघडलं, पण जसं तिने दार उघडलं तिच्या पायाखालची जमीन सरकली. लिफाफा तिथेच होता, पण तो वजनाने हलका होता. आत एकही नोट नव्हती. नाही नाही, असं होऊ शकत नाही, ती थरथरत म्हणाली. तिनं कपाटाचा प्रत्येक कोपरा झाडून पाहिला, प्रत्येक कपडा उलता पालता केला, पण पैसे कुठेच नव्हते. काय झालं? आदित्यने तिचा घाबरलेला चेहरा पाहून विचारलं. पैसे कुठे आहेत? पटकन दे, मला उशीर होतोय. आदित्य, ते पैसे लिफाफ्यात नाहीत. नेहाचा आवाज धापा टाकत तुटत होता. नाहीत म्हणजे काय? आदित्यचा आवाज गुरगुरला. नेहा, मस्करी करण्याची ही वेळ नाही. मी मस्करी करत नाही, नेहा रडत म्हणाली. खरंच पैसे गायब झाले आहेत. मी इथेच ठेवले होते. चावी माझ्या जवळच होती. मला माहीत नाही ते कुठे गेले. आदित्यचा चेहरा रागाने आणि अविश्वासाने दगडासारखा झाला. तो पुढे आला आणि स्वतः लॉकर व कपाट उलथून पाहू लागला. पण परिणाम तोच, पैसे गायब. तो नेहाकडे वळला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, होता फक्त थंडगार तिरस्कार. नेहा, पैसे कुठे आहेत? मला खरंच माहीत नाही आदित्य. देवाची शपथ, खोटं. आदित्य ओरडला. तू ते पैसे कुठेतरी लपवले आहेत. नाहीतर तुझ्या आईला दिले असतील, तिच्या त्या लोभी घरासाठी. तू एवढ्या खालच्या पातळीवर गेलीस. हा आरोप वितळलेल्या शिशासारखा नेहाच्या कानात शिरत होता. नाही, ती ओरडली. तुम्ही माझ्यावर इतका घाणेरडा, नीच आरोप कसा करू शकता? मग पैसे गेले कुठे? आदित्यचा आवाज विजेसारखा गडगडला. या लॉकरची चावी फक्त तुझ्याचकडे होती. हवेत उडून गेले काय? की जमिनीत गडप झाले? घरातले सगळे आवाजाने उठले. सासू, जाऊ, दीर सगळे धावत आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, इथे काय चाललंय? तेव्हा अनिता शांत स्वरात म्हणाली, असं होऊ शकतं. नेहा विसरली असेल. कदाचित तिने पैसे कुठेतरी दुसरीकडे ठेवले असतील. भाऊजी, एवढं रागवू नका. कधी कधी तणावात असं होतं. विसरली? हो, सगळंच विसरते ही बाई. आदित्य वेड्यासारखा हसला. आपल्या चुका, आपली बेजबाबदारी आणि आता तर माझा विश्वास, माझं करिअर, सगळं पणाला लावले. सासूने नेहाकडे रोखून पाहिलं आणि कठोर स्वरात म्हणाली, नक्की हिनेच आपल्या आईला दिले असतील पैसे. आधी 10,000, आता थेट 6 लाख. लोभी कुठली? गप्प बसा सासूबाई. नेहा पहिल्यांदाच ओरडली. एक शब्दही उच्चारू नका माझ्या आईबद्दल. मी पैसे घेतलेले नाहीत. मग पैसे कुठे गेले? आदित्यने संतापाने तिच्या खांद्याला धरून तिला जोरात हलवलं. नेहा थरथरत रडत रडत म्हणाली, मला माहीत नाही, खरंच माहीत नाही. आदित्यने शेवटचा कटाक्ष तिच्या डोळ्यात टाकला, पण तिथे त्याला दिसलं ते फक्त फसवणूक आणि तिरस्कार. तो थंड निर्विकार आवाजात म्हणाला, निघून जा इथून. काय? नेहा अविश्वासाने कुजबुजली. मी म्हटलं ना, निघून जा या घरातून. आता आदित्यचा आवाज गरजत होता. एका चोर आणि फसव्या बाईसोबत मी एक क्षणही राहू शकत नाही. आपलं नातं इथंच आत्ताच संपलं. आदित्य, प्लीज, माझं ऐकून तरी घ्या. नेहा त्याच्या पायावर कोसळली, पण आदित्यने निर्दयपणे तिचा हात धरला. तिला उचललं आणि फरफटत दरवाजापर्यंत नेलं. तुझ्यासारख्या बाईची जागा या घरात नाही तर रस्त्यावर आहे. आणि पुढच्या क्षणी त्याने तिला घराबाहेर काढलं आणि दरवाजा तिच्या तोंडावर आपटला. रस्त्यावर नेहा एकटी उभी होती. तिचा आत्मसन्मान, तिचं प्रेम, तिचा विश्वास, सगळं एका क्षणात चकनाचूर झालं होतं. त्या रात्री तिनं निर्णय घेतला, आता मी या माणसाबरोबर एक क्षणही राहणार नाही, ज्याला तिच्यावर जरासुद्धा विश्वास नाही. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आणि काही महिन्यातच ते कायद्यानुसार कायमचे वेगळे झाले. वेळ पंख लावल्यासारखा उडून गेला.
त्या भयानक दिवसांना 6 महिने झाले होते. पण त्या विषारी आठवणी आजही तिला त्याच वेदनेने ठसठसत होत्या. तिच्या मनावरचे घाव अजूनही भरले नव्हते. ती आजही स्वतःलाच विचारायची, माझी चूक नेमकी काय होती? रात्रभर छताकडे पाहत ती तासनतास पडून राहायची. त्या क्षणांना आठवायची जेव्हा आदित्य तिच्या डोळ्यात पाहून म्हणायचा, नेहा, तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर भेट आहेस. आणि आता तोच आदित्य तिच्यावर चोरीसारखा घाणेरडा आरोप करतोय. यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात तिच्या आईचा आवाज आला. किती दिवस स्वतःला या खोलीत बंद करून ठेवणार आहेस बाळा? आई आत आली. बाहेर पड, लोकांना भेट. आयुष्य असं थांबत नाही रे, ती हळू आवाजात म्हणाली. नेहाने पुसट हसत डोळे पुसले. आई, मनच करत नाही बाळा, मनाला तयार करावं लागतं. आईने तिच्या केसावरून हात फिरवत म्हटलं, जे काही झालं त्याला एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. तो तुझ्या नशिबात नव्हता. पण आई, कसं विसरायचं? नेहाचा आवाज थरथरला. माझं घर, माझा संसार, सगळं एका क्षणात माझ्याकडून हिसकावलं गेलं. आणि मला माहीतही नाही का मी असं काय केलं होतं. तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. कोण आहे? आईने विचारलं. बाहेरून ओळखीचा पण थोडासा घाबरलेला आवाज आला. मी रमा, आदित्य दादांच्या घरून आले. हे ऐकताच नेहाचं हृदय जोरजोराने धडधडायला लागलं. रमा काकू, आदित्यने पाठवलं आहे का? त्याला मला भेटायचं आहे का? त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे का? हजारो प्रश्न तिच्या मनात धावू लागले. क्षणभरासाठी तिच्या मनात आशेची एक क्षीण पण तेजस्वी किरण पेटली. आईने दरवाजा उघडला. समोर उभ्या होत्या रमा काकू. त्याच रमा काकू ज्या नेहाच्या भूतपूर्व सासरी अनेक वर्ष मेड म्हणून काम करत होत्या. नेहाला त्या फार प्रिय होत्या. ती त्यांना नेहमीच प्रेमाने म्हणायची, रमा काकू. काकू, तुम्ही इथं? नेहाने आश्चर्याने विचारलं. सगळं ठीक आहे ना? रमाने नजर खाली केली. तिच्या आवाजात थरथर होती. वहिनी, काहीही ठीक नाही. एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायला आले आहे. काय झालं काकू? नेहाचं काळीज धडधडू लागलं. रमाने एक दीर्घ श्वास घेतला आणि जणू काही मनावरचं ओझं उतरवत ती म्हणाली, आदित्य दादाचं दुसरं लग्न ठरलं आहे. नेहाच्या चेहऱ्याचा रंग पांढरा पडला. हात थरथर कापू लागले. काय काय म्हणालात तुम्ही? मी खरं सांगते आहे वहिनी, रमा डोळ्यात पाणी आणत म्हणाली. त्यांचं परवा लग्न आहे. त्या शब्दांनी नेहाचं जग कोसळलं. तिला वाटलं कोणीतरी तिच्या छातीत थेट खंजीर खुपसला आहे. घटस्फोटाला फक्त 6 महिने झाले आणि आदित्य दुसरं लग्न करत होता. हेच का त्याचं प्रेम? एवढं कच्चं, एवढं खोटं? डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. पण क्षणातच तिनं स्वतःला सावरलं. तिनं थंडपणे डोळे पुसले आणि स्थिर आवाजात म्हणाली, राहू द्या काकू, आता काहीही करू द्या. मला काही देणं घेणं नाही. रमा पटकन म्हणाली, नाही वहिनी, देणं घेणं आहे आणि ते फार मोठं आहे. नेहाने गोंधळलेल्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. म्हणजे ती मुलगी कोण आहे माहीत आहे का, जिच्याशी आदित्य दादांचं लग्न ठरलं आहे? रमा रहस्यमय स्वरात म्हणाली, कोण आहे? नेहाने व्याकुळतेनं विचारलं. अनिता वहिनींची छोटी बहीण रिया. हे ऐकताच नेहा आणि तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. हो वहिनी, रमाने मान हलवत पुढे सांगितलं. आणि मला त्या व्यक्तीचं नावही माहीत आहे, ज्यामुळे तुमचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालं. काय? कोण आहे तो? नेहाने जवळजवळ किंचाळत विचारलं. मग रमा सगळं उघड करू लागली. ते सगळं रहस्य जे ती कित्येक महिन्यांपासून आपल्या मनात दाबून ठेवत होती. जसं जसं ती बोलत गेली, नेहाचे डोळे मोठे होत गेले. तिचं हृदय ठोके चुकवत होतं. प्रत्येक शब्द म्हणजे एक नवा झटका होता. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित कारस्थान होतं. नेहा धक्का खात म्हणाली. रमा थरथरत म्हणाली, हो वहिनी, मी गुन्हेगार आहे. मी सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं, पण गप्प राहिले. त्या लोकांनी मला धमक्या दिल्या होत्या. म्हणाले, जर तोंड उघडलंस तर तुला कामावरून काढून टाकू आणि मग या शहरात कुठेही तुला काम मिळणार नाही. मी गरीब आहे, एकटी आहे. घाबरले होते, पण आता गप्प राहणं मला सहन होत नाही. हॉलमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. नेहाने आपले अश्रू पुसले आणि निर्धाराने उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हतं. तिथं होता एक
अविचल संकल्प आणि नजरेत पेटलेली आगीची ठिणगी. आता मी बघते त्यांचा हा डाव कसा पूर्ण होतो ते. लग्नाचा दिवस आला. हॉल फुलांनी सजलेला होता. आदित्य नवरदेवाच्या पोशाखात घोड्यावर बसला होता, पण त्याचा चेहरा निर्विकार, भावनाहीन. तो फक्त ते करत होता जे त्याला करायला सांगितलं होतं. मित्र नाचत होते, हसत होते, पण आदित्यची नजर कुणाला तरी शोधत होती. वरात हॉलच्या दारात पोहोचली. रिया नववधूच्या पोशाखात आली. चेहऱ्यावर कृत्रिम हास्य. गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केला. आदित्य आणि रिया मांडवात बसले. दोन जिवंत माणसं, पण जणू निर्जीव पुतळे. आता वर वधू उभे राहा आणि 7 फेऱ्यांसाठी तयार व्हा, गुरुजी म्हणाले. आदित्य आणि रिया उभे राहिले. पहिलं पाऊल होमाच्या चारी बाजूनी टाकणार इतक्यात थांबा. मुख्य दरवाजातून एक दृढ, ओळखीचा आणि अधिकारपूर्ण आवाज घुमला. संपूर्ण हॉल शांत झाला. पाहुण्यांची कुजबूज थांबली. नजर एकाच दिशेने वळली. दरवाजात नेहा उभी होती. हिरव्या रंगाचा शालू, डोळ्यात काजळाची धार आणि चेहऱ्यावर अलौकिक तेज. आज ती कोलमडलेली रडणारी नेहा नव्हती. ती होती साक्षात दुर्गा, निष्ठुर, तेजस्वी. तिच्या डोळ्यात ना अश्रू होते ना भीती, फक्त एक ज्वालामुखीचा लालसर प्रकाश. जणू ती आज सगळं जाळून राख करायला सज्ज होती. ती हळूहळू पण ठाम पावलं टाकत स्टेजच्या दिशेने जाऊ लागली. प्रत्येक पावलाबरोबर लोकांची कुजबूज वाढू लागली. ही तर नेहा आहे ना? ही इथे काय करत आहे? यांचा तर घटस्फोट झाला होता ना? आदित्यने जेव्हा नेहाला पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. एक क्षण त्याला वाटलं जणू तो एखादं स्वप्न बघतोय. रेखाताईंचं तोंड आश्चर्याने उघडं राहिलं आणि अनिताचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नेहा सरळ स्टेजच्या समोर येऊन उभी राहिली. तिची नजर फक्त आणि फक्त आदित्यवर होती. तेवढ्यात रेखाताई रागाने पुढे आल्या. तुझं धाडस कसं झालं इथं यायचं? माझ्या मुलाचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करायला आली आहेस का? निघून जा इथून लगेच. नेहाचा आवाज शांत पण ठाम होता. आज मी इथून कुठेही जाणार नाही. तो स्वर इतका दृढ होता की त्यांनी असा आवाज तिच्या तोंडून याआधी कधीच ऐकला नव्हता. आज मी इथं आले आहे माझा हरवलेला सन्मान, माझी अस्मिता आणि माझ्या नवऱ्याला परत मिळवायला. तेवढ्यात अनिता पुढे येत म्हणाली, कसला सन्मान आणि कोणता सन्मान? तू स्वतः तुझ्या कर्माने तो गमावला आहेस. आता इथे तमाशा करू नकोस, शांतपणे निघून जा. नेहाच्या ओठांवर एक गूढ स्मित उमटलं. वहिनी, तमाशा तर आता सुरू होणार आहे. तिच्या डोळ्यांमध्ये असा थंडपणा होता की तो पाहून अनिताच्या अंगावर काटा आला. हा काय फालतूपणा आहे? आदित्यचा मोठा भाऊ विक्रम संतापून म्हणाला. एखाद्याच्या लग्नात येऊन तमाशा करण्याची ही काय पद्धत आहे? नेहाचा स्वर आता अधिक दृढ झाला. जेव्हा माणसाजवळ गमावण्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही तेव्हा तो आपल्या जीवाची बाजी लावायलाही घाबरत नाही. भाऊजी, आज मी इथे फक्त बोलायला आलेली नाही, तर माझ्याबरोबर झालेल्या अन्यायाचा हिशोब करायला आले आहे. रेखाताईने उपरोधाने हसत टोमणा मारला. घरात चोरी तू केलीस, घराची इज्जत चव्हाट्यावर तू आणलीस आणि आता अन्यायाचं ढोंग करतेस. नेहाने एक वेदना भरलेलं व्यंगात्मक हास्य केलं. हो, मी चोरी केली होती, पण कोणती? मी या घरातल्या प्रत्येकाचं मन चोरण्याचा प्रयत्न केला होता. आदित्यचं प्रत्येक दुःख माझं स्वतःचं समजलं आणि त्या चोरीची शिक्षा मला मिळाली. मला माझ्या घरातून चोर म्हणून बाहेर काढण्यात आलं. तेवढ्यात अनिता पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर राग होता, पण डोळ्यात भीती होती. ही बाई वेडी झाली आहे, ती मोठ्या आवाजात म्हणाली. हिला घरातून बाहेर काढलं म्हणून आता बदला घ्यायला आली आहे. माझ्या बहिणीच्या लग्नात अडथळा आणत आहे. हिला रियाचा आनंद बघवत नाही. नेहाने थंड परंतु भेदक नजरेने अनिताकडे पाहिलं. ताई, रियाचा आनंद की तुमची योजना? अनिताचा रंग फिका पडला. काय म्हणायचं आहे तुला? याचा अर्थ स्पष्ट आहे. नेहाने सभोवतालच्या सगळ्यांकडे पाहत ठामपणे म्हणाली. या घरात माझ्याबरोबर जे काही घडलं
तो योगायोग नव्हता. पूजेच्या दिवशी मी बनवलेल्या जेवणातलं झुरळ आणि खडे आपोआप आले नव्हते. मी इस्त्री केलेला शर्ट आपोआप जळाला नव्हता. मी बनवलेल्या भाजीमध्ये मिरची आपोआप जास्त झाली नव्हती आणि ते 6 लाख रुपये हवेत विरले नव्हते. नेहाच्या प्रत्येक शब्दासोबत आदित्यचं काळीज धडधडू लागलं. तिच्या प्रत्येक वाक्यात सत्याचा तडका होता. हे सगळं जाणून बुजून केलं गेलं. मला वेडी करण्यासाठी, गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी आणि माझ्या जागी दुसऱ्या कोणाला आणण्यासाठी. बरोबर ना अनिताताई? अनिता आता पूर्णपणे अस्वस्थ झाली. ही मुलगी काहीही मूर्खासारखं बोलत आहे. आदित्य, तिच्या शब्दांवर विश्वास ठेवू नकोस. नेहाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि थेट आदित्यकडे पाहत म्हणाली, आणि आदित्य, ते 10,000 रुपये जे मी माझ्या आजारी आईच्या उपचारासाठी पाठवले होते, तुम्हाला आजही वाटतं मी ती गोष्ट तुमच्यापासून लपवली होती? आदित्य गप्प उभा होता. त्या दिवशी ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली होती आदित्य? नेहाने थेट प्रश्न विचारला. तिच्या आवाजात कंप नव्हता, फक्त एक शांत, धारदार निर्धार होता. कोणी तुमच्या कानात विष कालवलं होतं की मी तुम्हाला फसवलं आहे? ती पुढे म्हणाली, आठवा, त्या अनिता वहिनीच होत्या ना, ज्यांनी तुम्हाला शुभचिंतक म्हणून ही बातमी दिली होती? आदित्य एकदम थबकला. आठवणींची वादळं डोक्यात फिरू लागली. हो, त्या दिवशी अनितानेच ऑफिसमध्ये फोन करून पैशाची गोष्ट चढवून सांगितली होती आणि ते 6 लाख रुपये. नेहाचा आवाज थरथरला, पण तिनं स्वतःला सावरलं. त्या आरोपामुळे माझं सगळं काही हिरावून घेतलं गेलं. त्या दिवशी तुम्ही मला चोर ठरवलं आणि या घरातून बाहेर काढलं. आदित्य, तुम्हाला आजही वाटतं का की ते पैसे मी चोरले होते? मग कोणी चोरले होते? रेखाताई मध्येच म्हणाल्या, चावी तर फक्त तुझ्याजवळ होती. नेहाच्या ओठांवर एक वेदनायुक्त पण विजयी स्मित उमटलं. थोडा धीर ठेवा रेखाबाई, ती म्हणाली. ज्याने चोरी केली तोच आज आपल्या तोंडाने आपला गुन्हा कबूल करेल. अनिताच्या अंगावर घाम फुटला होता. तिच्या कपाळावरून घामाचे थेंब गालावर ओघळले. ती स्वतःला सावरत म्हणाली, नेहा, बस कर आता. खूप झाला तुझा तमाशा. नेहाने शांतपणे हसत उत्तर दिलं, असं कसं ताई? अजून खरं खोटं बाहेर यायचं आहे. तिने दरवाजाकडे पाहून मोठ्या आवाजात म्हटलं, रमा काकू, आत या. रमा दबक्या पावलांनी आत आली. अनिताचं काळीज धडधडायला लागलं. तिचा चेहरा पिवळा पडला. तिनं कधी कल्पनाही केली नव्हती की ही म्हातारी बाई आज तिच्या विरुद्ध उभी राहील. बोला रमा काकू, नेहाने तिला धीर देत म्हटलं. काकू, आज कोणालाही घाबरण्याची गरज नाही. जे सत्य आहे ते सर्वांसमोर सांगा. रमाने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा आवाज थरथरत होता, पण शब्दात प्रामाणिकपणा होता. त्या दिवशी घरात पूजा होती. मी स्वयंपाकघरात होते. नेहा वहिनीने खूप प्रेमाने सगळा स्वयंपाक केला होता. पण जेव्हा त्या बाहेर गेला तेव्हा मी अनिता वहिनींना भाजीमध्ये काहीतरी मिक्स करताना पाहिलं. काय मिक्स करताना? रेखाताई आश्चर्याने विचारू लागल्या. पहिल्यांदा तर मला समजलं नाही त्या काय करत आहेत, पण जेव्हा मी विचारलं त्या घाबरल्या, अगदी जसं चोरी पकडली गेली. रमा रडत म्हणाली, खोटं, ही म्हातारी खोटं बोलत आहे. अनिता किंचाळली. रमा पुढे म्हणाली, त्यावेळी वहिनी म्हणाल्या भाजीमध्ये मीठ कमी होतं म्हणून घालत होते, पण मला त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसलं. काहीतरी चुकीचं चालू होतं. मग काय झालं पुढे? आदित्यने शांतपणे विचारलं. मी पुन्हा काही बोलायचा प्रयत्न केला तर मोठ्या वहिनी माझ्याकडे रागाने पाहत म्हणाल्या, मोल करीन आहेच, मोल करीनच राहा, नाहीतर कामावरून काढून टाकेन. हॉलमधल्या सगळ्यांनी थक्क होऊन तिच्याकडे पाहिलं. रमाच्या आवाजात वेदना होत्या. त्यावेळी मी भीतीपोटी गप्प राहिले, पण नंतर मला जाणवलं की माणूस दुसऱ्याला कमीपणा दाखवण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो का? नेहाने हळू आवाजात विचारलं, काकू, तुम्ही अजून काही पाहिलं होतं का? हो, रमाने मान डोलावली. मी अनेक वेळा अनिता वहिनींना तुमच्या खोलीत लपून छपून जाताना पाहिलं आहे. देव जाणे त्या काय करायला जात होत्या. अनिताचा चेहरा आता पूर्ण पिवळा पडला होता. रमा पुढे म्हणाली, जेव्हा नेहा वहिनींना घरातून बाहेर काढलं तेव्हा मला समजलं की मी मोठी चूक केली. मला तेव्हाच बोलायला हवं होतं. रमाचा आवाज आता पश्चातापाने भरलेला होता.
आणि मग एका दिवशी मी मोठ्या वहिनींना फोनवर बोलताना ऐकलं. सुरुवातीची 2-3 वाक्य ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तात्काळ माझा मोबाईल काढला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. हे ऐकताच अनिताचं भानच हरपलं. ती किंचाळली, "तू काय बडबड करते आहेस? हा सगळा मूर्खपणा आहे." रमाने आपला जुना मोबाईल काढला. यामध्ये ती रेकॉर्डिंग आहे ज्यात मोठ्या वहिनींचा आवाज आहे. "चालू कर," नेहाने हळूच सांगितलं. रमाने थरथरत्या हाताने रेकॉर्डिंग प्ले केलं. रेकॉर्डिंगमध्ये आजूबाजूचा गोंगाट होता, पण अनिताचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. "बघितलं रिया, मी एका दगडात 2 पक्षी मारले. एका बाजूला नेहाला या घरातून बाहेर काढलं आणि दुसऱ्या बाजूला ते 6 लाख रुपये हडपले. त्या पैशांमधून मी एक सोन्याचा हार आणि कानातील झुमके बनवले आहेत. तू बघ रिया, या घरात पुढेही तेच होईल जे मला हवं आहे." दुसऱ्या बाजूने रियाने काहीतरी म्हटलं. त्यावर अनिता म्हणाली, "एवढं सोपं नव्हतं तिला घरातून काढणं. पण मी एक एक करून असं षडयंत्र रचलं की तिला घरातून काढूनच दम घ्यावा लागला." रेकॉर्डिंग थांबताच हॉलमध्ये मृत्यूसारखी शांतता पसरली. विक्रमचा चेहरा रागाने आणि अपमानाने विकृत झाला. तो अनिताकडे वळला आणि ओरडला, "तर म्हणजे तो हार आणि झुमके खोटं सांगितलं होतं का? की ती तुझ्या आईने दिलेले आहेत, पण ते चोरीचे पैसे होते?" आणि त्याचा घसा कोरडा पडला. तिला उत्तरही सापडत नव्हतं. तेवढ्यात एक जोरदार आवाज घुमला. विक्रमने रागाने अनिताला थप्पड मारली. त्या एका फटक्यात अनिता जमिनीवर पडली. "तू माझ्या घराची इज्जत चव्हाट्यावर आणलीस. माझ्या भावाचा संसार तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाला आणि चोरीच्या पैशातून दागिने बनवून मला खोटं सांगितलेस." विक्रम संतापला आणि त्याच्या गालावर त्याच्या हाताचे ठसे उमटले होते. अनिता अविश्वास आणि अपमानानं नवऱ्याकडे तोंड वर करून पाहत होती. हॉलमधील प्रत्येक व्यक्ती स्तब्ध झाला. अनिताचा खरा चेहरा पाहून कुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. विक्रम रागाने थरथर करत होता. त्याने अनिताला दंडाला पकडून उभं केलं. "तू हे सगळं का केलं? एवढा मोठा छळ?" आणि त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तिरस्कार होता. ती व्यंगातून हसली. "माझ्या मनात ईर्ष्या होती. हो, मी केलं. मी हे सगळं केलं. मी नेहावर जळत होते." ती ओरडली. "ज्या दिवशी ही बाई या घरात आली त्याच दिवसापासून ती मला खटकत होती. घरात प्रत्येकजण फक्त नेहा नेहा करत होते. नेहा किती चांगला स्वयंपाक करते, नेहा किती काळजी घेत आहे, नेहा किती संस्कारी आहे. आणि मी या घरात कोणाला दिसतच नव्हते." हे सगळं ऐकून ऐकून मला वेड लागायची वेळ आली होती. मला असं वाटायला लागलं की मी फक्त घरात काम करणारी बाई आहे आणि खरी महाराणी ही आहे. अनिता पुढे म्हणाली, "मला सुरुवातीपासून वाटत होतं की माझी बहीण रिया या घरात माझी छोटी जाऊ म्हणून येईल. पण आदित्यच्या डोळ्यावर फक्त नेहाच्या प्रेमाची पट्टी बांधली होती. त्याने नेहाशीच विवाह केला. माझ्या बहिणीचंही लग्न झालं, पण तिचा घटस्फोट झाला आणि ती माहेरी येऊन राहू लागली." ती रडत रियाकडे पाहू लागली. "मी माझ्या बहिणीला उदास बघू शकत नव्हते. मला वाटत होतं नेहाला मिळणारं प्रेम आणि सन्मान माझ्या बहिणीला मिळायला हवा होता. मग मी निर्णय घेतला, मी हिला या घरातून काढून टाकेन." "बस करा वहिनी." आत्तापर्यंत गप्प असलेला आदित्य वाघासारखा गरजला. "तुमच्या ईर्ष्याच्या आगीत तुम्ही माझ्या आणि नेहाच्या नात्याला जाळून राख केलं." त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो नेहाकडे वळला, पण त्याच्या हृदयात तितकंही धैर्य नव्हतं की तो तिच्या डोळ्यात पाहू शकेल. तेवढ्यात विक्रम संतापाने म्हणाला, "अनिता, तुला आता या घरात जागा नाही. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. प्लीज विक्रम, माझं ऐकून घ्या." अनिता विनवण्या करू लागली. "चालती हो इथून, निघ." विक्रम मोठ्याने म्हणाला. रेखाताई डोक्याला हात लावत खाली बसल्या. "हे देवा, मी काय केलं? मी माझ्या मुलीसारख्या सुनेवर विश्वास ठेवला नाही आणि एका नागिनसारख्या स्त्रीमुळे तिला हरवून बसले." हॉलमध्ये मृत्यूसारखी शांतता पसरली होती. सगळ्यांची नजर नेहावर खिळली होती. आदित्य, जो आत्तापर्यंत धक्क्यात गप्प उभा होता, तो हळूहळू नेहाकडे चालू लागला. त्याचे पाय डगमगत होते. डोळ्यात पश्चाताप, लाज आणि असह्य वेदना दाटून आल्या होत्या. "नेहा, मी तुझ्यावर फार मोठा अन्याय केला आहे." त्याचा आवाज थरथरत होता. नेहाने त्याच्याकडे थंड निर्विकार नजरेने पाहिलं.
पण काहीही बोलली नाही. अचानक आदित्यचे पाय थरथरले आणि तो नेहाच्या पायाशी कोसळला. नेहा, मला माफ कर. शक्य असेल तर मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी किती मूर्ख होतो. मी माझ्या स्वतःच्या बायकोवर, माझ्या प्रेमावर संशय घेतला. आणि त्या बाईवर विश्वास ठेवला, जी आपल्या नात्याला वाळवीसारखी खात होती. हॉलमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक जण हे दृश्य पाहून व्याकुळ झाला. जो आदित्य नेहमी अभिमानाने उंच मान करून चालायचा, आज तो आपल्या पत्नीच्या पायाशी नतमस्तक झाला होता. नेहा, प्लीज काहीतरी बोल. आदित्यने तिचा हात पकडला. मला एक संधी दे. माझ्याबरोबर परत आपल्या घरी चल. मी माझ्या प्रत्येक चुकांचं प्रायश्चित्त करेन. तुला या जगातलं सगळं सुख देईन. नेहाच्या ओठांवर एक कडवट हास्य उमटलं. सुख? ती म्हणाली. आदित्य, एका स्त्रीसाठी तिचा सन्मान आणि आत्मसन्मान हीच तिची खरी संपत्ती असते. पण तू माझ्या त्या संपत्तीचे तुकडे तुकडे केलेस. मला खोटारडी, चोर आणि धोकेबाज ठरवलंस. तुला काय वाटतं, फक्त माफी मागून त्या जखमा भरून निघतील का? ती सगळ्यांकडे पाहत पुढे म्हणाली. मी आज इथे माझा सन्मान परत मिळवायला आलेली नाही. तो तर मला मिळालेलाच आहे. आता मला इथं एक क्षणही राहायचं नाही. ती जाण्यासाठी वळली, पण आदित्यने तिचा हात पकडला. नेहा, तू अशी जाऊ शकत नाहीस. तू माझी बायको आहेस. नेहाने हात झटकून घेतला. आदित्य, मी तुझी पूर्व बायको आहे. आता मी फक्त नेहा आहे. मला माहीत आहे. आदित्य रडत म्हणाला. मी तुला असे घाव दिले आहेत की कदाचित ते कधीच भरून येणार नाहीत. मी तुला माफ कर असंही म्हणणार नाही, कारण माझा अपराध माफीच्या लायकीचाच नाही. पण नेहा, तुला आठवतं का ते दिवस जेव्हा आपण एकमेकांच्या श्वासांमध्ये जगायचो? मी तुझ्यावर संशय घेतला, ही माझी सर्वात मोठी हार आहे. पण मी तुझ्यावर प्रेम केलं आहे नेहा, मनापासून, शुद्ध मनाने, आणि आजही ते प्रेम तितकंच जिवंत आहे. नेहाच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. ते अश्रू जे तिने कितीतरी काळ दाबून ठेवले होते. ती दगडाची मूर्ती नव्हती. तिचं मनही रडत होतं. तिचं काळीजही धडधडत होतं त्या प्रेमासाठी. जे एका षडयंत्राचं बळी ठरलं होतं. प्रेम, ती वेदनेने म्हणाली. आदित्य, प्रेम हे विश्वासाच्या जमिनीवर उभं असतं, पण तूच ती जमीन माझ्या पायाखालून काढून घेतलीस. तू मला तडपत, रडत, विनवत पाहिलंस, पण तुला माझ्यावर दया आली नाही. तू मला चोर म्हणालास, धोकेबाज म्हणालास, आणि मी प्रत्येक आरोप गप्प सहन करत राहिले. आदित्यने नजर खाली केली. नेहा, मी एक हत्यारा आहे. मी तुझ्या स्वप्नांना मारलं, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू मारलं, तुझ्या विश्वासाला ठार मारलं, आणि सर्वात मोठं म्हणजे मी आपल्या प्रेमालाच ठार मारलं. नेहा, मला शिक्षा दे. तुला जी शिक्षा द्यायची आहे ती दे, पण अशी तोंड फिरवून जाऊ नकोस. असं म्हणून आदित्य लहान मुलासारखा मोठ्याने रडू लागला. हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रेखाताई तोंडावर साडीचा पदर धरून हुंदके देत रडत होत्या. विक्रमच्या डोळ्यातही अश्रू दाटले होते. मला माहीत आहे नेहा, आदित्य म्हणाला. तू मला माफ करू शकत नाहीस, आणि मी माफीच्या लायकही नाही. पण इतकं तरी सांग, तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही माझ्यासाठी एखादी छोटीशी जागा आहे का? नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. आदित्यचं ते रूप पाहून तिचं काळीज व्याकुळ झालं. ज्या प्रेमाला तिने महिन्यापासून मनात दाबून ठेवलं होतं, ते आता बाहेर फुटण्यास आतुर झालं होतं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आदित्य, उठा. असं रडू नका. नाही नेहा, आदित्यने मान हलवली. जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. गरज पडली तर माझा शेवटचा श्वासही मी इथंच घेईन. नेहाला आता अजून सहन होत नव्हतं. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिला स्वतःलाच दिसत नव्हते. ती खाली बसली. आदित्यचं डोकं आपल्या हातात घेतलं आणि हळू आवाजात म्हणाली. आदित्य, माझ्याकडे बघ. आदित्यने ओले डोळे वर केले. त्याच्या नजरेत अपराध, पश्चाताप आणि ममत्व एकाच वेळी दाटून आलं होतं. नेहाने त्याच्या डोळ्याकडे सरळ पाहत शांतपणे म्हणाली. आदित्य, तुम्ही मला विचारलं होतं की माझ्या मनात आजही तुमच्यासाठी जागा आहे का? खरं सांगायचं झालं तर हो आहे. तुम्ही माझं मन तोडलंत,
पण माझं प्रेम नाही. तुम्ही माझ्या आत्म्याला जखमी केलं, पण त्या प्रेमाचं तेज भिजवू शकलात का? नाही, कधीच नाही. हे ऐकून आदित्यचा श्वासच थांबला. त्याचे ओठ थरथरले. नेहा पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही मला त्या घरातून बाहेर काढलं तेव्हा मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. पण जेव्हा मला कळलं की तुम्ही दुसरं लग्न करत आहात तेव्हा माझं मन मला सांगत होतं की मी अजूनही तुम्हावर तितकंच प्रेम करते. मी इथे परत आले त्यासाठी नाही की मला तुम्हाला परत मिळवायचं होतं, तर म्हणून आले की तुम्हाला चुकीच्या हातात जाण्यापासून थांबवावं. कारण एक खरी पत्नी कितीही दुखावलेली असली तरी ती आपल्या नवऱ्याचं वाईट कधीच इच्छित नाही. आदित्यच्या डोळ्यातून वेदनेचे आणि लाजेचे पाणी ओघळू लागले. तो मोठ्याने रडू लागला. तू एवढी चांगली कशी आहेस नेहा? मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो तरीही तू? नेहाने त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि अलगद म्हणाली, कारण मी तुमच्यावर प्रेम करते आदित्य. शेवटी तुम्ही माझं पहिलं प्रेम आहात, माझं आयुष्य आहात. मी तुमच्याशी लग्न केलं आहे आणि आता तुम्ही माझ्या होणाऱ्या बाळाचे वडील आहात. आदित्य काही क्षण तिच्याकडे अवाकपणे पाहत राहिला. काय? खरंच? त्याचा आवाज थरथरला. तू खरं बोलतेस का नेहा? मी बाप होणार आहे. तो रडतच हसू लागला. त्याचे हात थरथरत होते. हो आदित्य, नेहाने हळूच उत्तर दिलं. मी 6 महिन्यांची गर्भवती आहे. हे ऐकून आदित्यला स्वतःवर ताबाच राहिला नाही. त्याने नेहाला घट्ट मिठी मारली. दोघेही रडत होते. वेदनेचे अश्रू, आनंदाचे अश्रू, समाधानाचे अश्रू. नेहा, मला माफ कर. कृपा करून मला माफ कर, आदित्य पुन्हा पुन्हा म्हणत होता. नेहाने हळूच त्याचा चेहरा हातात घेतला. आदित्य, मी तुम्हाला तर केव्हाच माफ केलं होतं. फक्त तुम्हाला हे समजावून द्यायचं होतं की एका स्त्रीचा सन्मान म्हणजे तिचं आयुष्य असतं. तो सन्मान हरवला तर ती जगते पण आतून मरते. त्या दिवशी त्याच मांडवात जिथे कधी गैरसमजाची सावली पसरली होती, आदित्य आणि नेहाने पुन्हा 7 फेरे घेतले. प्रत्येक फेऱ्याबरोबर एक नवीन वचन, एक नवीन विश्वास, एक नवीन सुरुवात जन्माला आली. जेव्हा आदित्यने नेहाच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र बांधलं तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमला. जणू संपूर्ण विश्वच प्रेम आणि न्यायाच्या विजयाचा उत्सव साजरा करत होतं. त्या दिवशी नेहाला तिचा हरवलेला सन्मान परत मिळाला आणि आदित्यला त्याचं संपूर्ण जीवन, त्याची नेहा, त्याचं प्रेम परत मिळालं. दोघांनाही मिळाली होती एक नवी सुरुवात, विश्वास, क्षमा आणि अनंत प्रेमाच्या सुंदर बंधनात गुंफलेली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.